शिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिरात ख्यातनाम अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या शिवस्तुती नृत्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र मंदिराच्या माजी विश्वस्तांनीच या कार्यक्रमाला विरोध केलाय। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। प्राजक्ता माळीवरून पुन्हा एकदा वादाची नवी जत्रा सुरू झाली, पण यावेळी वादाचं केंद्र परळीत नाही तर नाशकात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी हिचा शिवस्तुती नृत्याविष्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पण मंदिराच्या माजी विश्वस्त असलेल्या ललिता शिंदे यांनीच या कार्यक्रमाला जोरदार विरोध केला। मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नाही, चुकीचा पायंडा पाडू नये अशी भूमिका त्यांनी मांडली। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने 2 दिवसाचा महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे। जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत। तर मला 2 शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे। ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्यपूर्ण विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत। विशेष म्हणजे भारतीय पुरातत्व खात्यानं सुद्धा प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतलाय। त्र्यंबकेश्वर मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी पुरातत्व खात्याकडे आहे। गर्दीमुळे मंदिर परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणं नियमबाह्य आहे। कार्यक्रमापूर्वी पुरातत्व खात्याची परवानगी घ्यायला हवी, या आशयाचं पत्र पुरातत्व विभागानं त्र्यंबकेश्वर देवस्थानाला पाठवलं। दरम्यान हा वाद वाढल्यानंतर स्वतः प्राजक्ता माळीनं पुढे येऊन विरोधकांचे आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला। देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नसतो, नटराजाला अभिवादन करण्यासाठी शास्त्रीय नृत्य करणार असल्याचं प्राजक्ता माळीनं स्पष्ट केलं। महाशिवरात्री निमित्त होणारा हा कार्यक्रम सबंध संपूर्णतः शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे। ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते, मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे। मी विशारद अलंकार केलेल्या नृत्यातून BA MA केलेला आहे। तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतु परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते। आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो, सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे। प्राजक्ताच्या नृत्य सेवेवरनं वाद रंगला असताना त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विद्यमान ट्रस्टी मात्र कार्यक्रमावर ठाम आहेत। प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्य करणार असल्याचं विश्वस्तांनी स्पष्ट केलं। इतकंच नाही तर पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे। प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा। या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे। परळीमधील धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस या राजकीय वादामध्ये प्राजक्ता माळीला ओढण्यात आलं होतं। त्यावेळी प्राजक्ता माळीनं रोखठोक भूमिका मांडल्यानंतर धस यांना जाहीर माफी मागावी लागली होती। आता महाशिवरात्रीच्या निमित्तानं सुरू झालेल्या या वादानंतर त्र्यंबकेश्वराच्या दरबारात नृत्यसेवा करण्याची संधी प्राजक्ता माळीला मिळणार का याची उत्सुकता सगळ्यांना। किरण काजणे, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर।